शशिकांत नाईक हे दररोज उत्तर रात्री उठत असे. आज ते उठलेच नाहीत. त्यामुळे त्यांचे भाऊ लक्ष्मीकांत हे त्यांना उठवण्यास गेले. ते काहीच हालचाल करत नसल्याचे दिसून आले. पुढे काय झालं ते पहा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. भाऊ हालचाल करत नसल्याने लक्ष्मीकांत घाबरले. त्यांना अनपेक्षित मोठा धक्का बसला व त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते खाली कोसळले. शशिकांत हे काही वर्षापूर्वी विदेशात नोकरी करत होते, तर लक्ष्मीकांत हे लाकूड ठेकेदारीचे काम करत असत. त्यांचे आईवडील यापूर्वी स्वर्गवासी झाले आहेत. त्यामुळे घराची जबाबदारी त्यांची बहीण शैला यांच्याकडे होती. त्या सरकारी नोकरी करतात, त्याच घर सांभाळतात. शिवाय आणखी एक लहान भाऊ आहे, तो सुद्धा लाकूड ठेकेदार म्हणून काम करतो. शशिकांत व लक्ष्मीकांत नाईक दोन्ही भावांचा वाढदिवस 1 जुलैला असून दरवर्षी तो एकत्रित साजरा केला जायचा. या दोन्ही सख्या भावांचा मृत्यूही एकाच दिवशी झाला. हा निव्वळ योगायोग असला तरी त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल अर्धफौंड पैगणी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच चर्चांनाही उधाण आलेलं आहे. ही दुर्दैवी घटना गोव्यात घडलेली आहे.